जय भीम नवोदय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेनसे ज्योतिर्पाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे। अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेनसे सिद्धार्थनगर व विभागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी निवेदनानुसार आपली शेत जमीन वाचविण्यासाठी योगेश अडसुडे व अन्य शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत। रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुडे यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले। या लढ्याला शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। आज जवळजवळ 3 महिने का 4 महिने झाले आम्ही संघर्ष कमिटी व आमचे बौद्ध समाज हे सर्व ह्या कंपनीच्या विरोधात एक संघर्ष आम्ही उभा केलेला आहे व कंपनीशी न्याय मागत आहे। कंपनी आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही समस्या पुऱ्या करत नाही व आमच्या बौद्ध समाजाची इथली स्मशानभूमीसुद्धा त्यांचा इथून जाण्याचा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याशिवाय इथून गावात जर कुठं आग लागली, स्मशानचा आपला ह्याचा स्फोट झाला, सिलेंडरचा स्फोट झाला, त्या सिलेंडरचा स्फोट झाला तर इथं येण्यासाठी अग्निशमनची गाडीसुद्धा येण्याची मार्ग हे ठेवलेला नाही। ते सुद्धा मार्ग येण्यासाठी गाडी येण्यासाठी आम्ही रस्ता मागत आहोत, ते सुद्धा आम्हाला आमच्यावरती अन्याय करत आहेत। ह्या संदर्भात आज इथं शेतकऱ्यांचा एवढा जमीन गेलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या वालापावटीत जो कडधान्याची शेती आहे व भात शेती आहे, या शेतीचा उद्ध्वस्तपणा झालेला आहे। या कंपनीचा जो केमिकल पाणी आहे, वेस्ट वॉटर पाणी आहे, हा आत्ताच्या घडीला सदर शेतामध्ये पाणी गेलेलं आहे। ह्याचीसुद्धा आम्ही वारंवार कंपनीला तक्रार दिलेली आहे व व्यवस्थापनाला माहिती दिलेली आहे, ते सुद्धा अजूनपर्यंत इथं आमची दखल घेत नाही। आज इथं उपोषण जो चाललेलं आहे, हा आमचा भावाचा मुलगा योगेश मंगेश अडसुडे हा इथं उपोषणला बसलेला आहे। हा ह्यासाठी की आज त्याच्या शेतामध्ये कंपनीने बांधकाम चालू केलेलं आहे व पाईपलाईन चालू केलं आहे। हा सगळं अनधिकृत आहे आणि हा अनधिकृत असूनसुद्धा आम्ही त्यांना कंपनीला वारंवार सांगितलेलं आहे, तरीसुद्धा कंपनी आमची दखल घेत नाही। माझं नाव योगेश मंगेश अडसुडे, मी बेनसे सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे व इथे जो काही रिलायन्स कंपनीने पाईपलाईनचा जो काम सुरू केलेला आमच्या शेतातून, तो म्हणजे बेकायदेशीर आहे आणि माझी मागणी फक्त एकच आहे। पहिली गोष्ट आमची जमीन आम्हाला परत मिळावी म्हणून मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हटणार नाही। माझे नाव निकिता योगेश अडसुडे, मी बेनसे सिद्धार्थनगर इथली रहिवासी आहे आणि माझे पती योगेश अडसुडे यांचं आता आज आमरण उपोषण चालू झालेले आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या शेतामधून या रिलायन्स कंपनीने जी गॅस लाईन टाकलेली आहे, खोदकाम चालू केलेलं आहे, ते आम्हाला न विचारता बेकायदेशीर काम चालू केलेले आहे। त्यांनी हा काम त्वरित थांबवावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी आणि जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत। आणि जर माझ्या मिस्टरांच्या जीवाला जर काही झालं तर ही रिलायन्स कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन जबाबदार राहील। परभणी संविधान अवमान प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले, त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला। सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाले होते। जिंतूर मार्ग, पाथरी मार्ग, वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता, तसेच टायरही झाडून वाहतूक रोखण्यात आली होती। मात्र दुपारनंतर वातावरण चिघळले। आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर फलक, दुचाकी, 4 चाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली। रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यातही आले। शिवाय अग्निशामकच्या वाहनातून ठिकठिकाणी रस्त्यावर पेटवलेल्या टायरची आगही विझवली, तर पाण्याचा फवारा करून गर्दी पांगवली। रात्री 8 नंतर शहर पूर्णपणे नियंत्रणात आले होते। 11 डिसेंबर 2024 आज परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाचा जो अवमान झालेला आहे, त्या अवमानाच्या निषेधार्थ आज विविध भीमसैनिकाच्या वतीनं, महिलांच्या वतीनं या ठिकाणी कडकडीत परभणी बंद ठेवण्यात आली होती। त्यामध्येच अनेक संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासुद्धा आलेले आहेत। शहरात पूर्णतः कडकडीत बंद असून या ठिकाणी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमलेले आहेत।
काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। या ठिकाणी झाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्या काळजाचा विषय, आमचा आत्मा आहे, आमचा श्वास आहे। साहजिकच आहे की बाबासाहेबांच्या बाबतीत काही जर झालं तर आमच्या भावना या 100% दुखावल्या गेलेल्या आहेत। त्या गोष्टीचा घडलेल्या प्रकारचा आणि तीव्र शब्दात सर्व आंबेडकरी पक्ष, सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रथमतः निषेध व्यक्त करतो। आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना या ठिकाणी आपले असं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे की इथून पुढे तरी शासनानं, प्रशासनाने दक्षता घ्यावी। जे महापुरुष आहेत म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असेल, यांचा जो पुतळा परिसरामध्ये 24 तास एखादा कर्मचारी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का असत नाही तो नियुक्त असावा, जेणेकरून तो तिथलं मेंटेनन्सही पाहिजे, तिथली साफसफाई पाहिजे आणि असले कोणते अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो त्याची काळजीसुद्धा घेईल। दुसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीच्या मागं कोणीतरी असण्याची आम्हाला 100% खात्री आहे। त्याची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि हे प्रकरण CBIला वर्ग करावं आणि आमच्या संपूर्ण आंबेडकरी समाजाला जो आहे तो न्याय मिळावा, ही अशी ह्या प्रकारची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही या ठिकाणी शासनाकडून, जिल्हाधिकाऱ्याकडून आणि प्रशासनाकडून न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहोत आणि आम्हाला असं भूमिका आम्ही ठेवलेली आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही। परभणी शहरामध्ये प्रकार घडला त्यामागं कोणता मास्टर माइंड चालू आहे याची CBI चौकशी व्हायला पाहिजे असं काय बोललेलं आहे। आणि काल जो प्रकार घडला, संविधान प्रकृतीचा जो विटंबना करण्यात आली, याच्या मागं जो आरोप नाही पूर्ण सोपान दत्ताराव पवार याला जो करण्यात आलेला जो सांगून त्यानं जो दगडफेक करण्यात आली किंवा संविधानाचा जो अपमान करण्यात आला त्याला कोणी सांगण्यात आलं आणि त्याच्या हातून कोणी त्याचा खरा चेहरा कोण आहे हा पोलीस चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यामार्फत CBI चौकशी व्हायला पाहिजे। आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। माणसाला इथं चक्र यायला संविधानामुळे तर सगळं आहे, ते कशामुळे झालं? शिकूनच झालं असेल ना? काय मुद्रेक नाही त्या माणसाला ज्यानं हे केलंय का नाही, पुस्तक पाळलं आमच्या संविधानाचं, त्यानं आमच्या देखत त्याला ढंढण जाळायचं, त्यांना नाव सांगावं की मला कोण म्हणले। जे संविधानाचं पुस्तक फाडलेलं आहे ना त्याच्याकडून फक्त आम्हाला हे उकलून घ्यायचं की तुला सांगितलंय कोणी, त्यांनी सांगितलं ना, त्यांनी सरी कारवाई करा, त्याला आमच्या हवाली करा, आम्ही बरोबर करतो, आम्हाला काय करायचं, आम्ही त्याला रस्त्यावर जाळू किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर त्याला फाशी देऊ। जो काही नीच प्रवृत्तीचा जो काही जातीवादी हरामखोर माणूस आहे हा माथीबिरो आहे की याला जाणीवपूर्वक कोणीतरी हे करायला भाग पाडलं। मुळामध्ये प्रशासनाला आमची विनंती असेल की आपण सर्वप्रथम त्याच्या अगोदर सखोल चौकशी करावी। तो माथीबिरो आहे का त्याच्या पाठीमागं कुणाच तरी म्हणजे हात आहे, षडयंत्र आहे, ज्यांनी कुणी हे षडयंत्र रचलं आहे की दोन समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणारी जे काही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला सर्वात अगोदर ठेचलं पाहिजे। आणि राहिला प्रश्न भारतीय संविधानाचा, भारतीय संविधान हे सर्व भारतीयांचं 145 कोटी भारतीयांचं स्वाभिमानाचं आत्मकेंद्र आहे। त्या स्वाभिमानाला जर ठेच पोहोचत असेल तर आंबेडकरवादी समाज हा कधी शांत बसणार नाही। आमची या देशातील जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललेलं नाही। तात्काळ प्रशासनाला असे म्हणजे आपण आदेश द्यावे आणि या आरोपीला जे अटक केलेलं आहे त्याच्या पाठीमागं कोण आहे हे शोधून काढावं। हा मुळामध्ये संपूर्ण आंबेडकरवादी समाजाची मागणी आहे की ज्या भारतीय राज्यघटनेवर पूर्ण भारत देश चालतो आणि ज्याला सर्व आदेश मानतात अशा वास्तूचा, अशा गोष्टीचा या ठिकाणी विटंबना होणे ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। काल जो आरोपी पकडलेला आहे त्या आरोपीला तर कठोर शासन व्हायलाच पाहिजे आणि त्याला कुणीही माथी फिरू नाही म्हणायला पाहिजे, त्याला देशद्रोही म्हणायला पाहिजे, कारण त्याने देशाचं जे संविधान आहे त्याच्यावर हात घातलेला आहे आणि त्याला जे हे कृत्य करण्यास भाग पाडलेलं आहे त्याच्या पाठीमागचे जे मास्टर माइंड आहेत तर त्यांनी त्याच्यावर शोधून काढून त्याच्यावर कठोरातलं कठोर शासन करायला पाहिजे ही माझी शासनाला विनंती आहे। आणि त्याचबरोबर परभणी कलेक्टर ऑफिससमोर अशी घटना घडणे म्हणजे ही शर्मनाक बाब आहे कलेक्टरसाठी सुद्धा आणि पोलीस प्रशासनासाठी सुद्धा। जर त्यांच्याकडे इथे CCTV कॅमेरे बसवायला जर पैसे नसतील तर समस्त आंबेडकरी अनुयायी अजूनही सक्षम आहे की आपण या ठिकाणची सुरक्षा आम्ही स्वतः सांभाळू शकतो।
तर आजची जी घटना घडलेली आहे त्याला मी सर्वस्वी जबाबदार हे परभणीचे कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाला मानतो. आजची जी घटना, आजचा जो प्रसंग ओढावलेला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्या निष्काळजीपणामुळे ओढावलेला आहे. निषेध केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा या ठिकाणी जेवढा करावा तेवढा जाहीर निषेध आहे. मिर्झापूरमधला एक माणूस या ठिकाणी येतो आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे प्रतिकरूपानं संविधान दिलेलं आहे, लिहिलेलं होतं आणि ठेवलेलं होतं, तो भर दुपारी भर दिवसा तो फोडतो दगडाने आणि त्याला कुणीही काहीही करत नाही. त्यानंतर कितीतरी वेळानं पोलीस प्रशासन या ठिकाणी येतं आणि पोलीस प्रशासन मग त्या गोष्टीवर नियंत्रण करतं. हा ब्रेन वॉश केलेला माणूस आहे. हा माणूस एकटा नाही, याच्या पाठीमागं जी यंत्रणा काम करते आहे, जे षडयंत्र आहे ते षडयंत्र रोखलं गेलं पाहिजे आणि त्या षडयंत्राला रोखून या भारत देशामध्ये जो हाहाकार उडणार आहे, भारतीय संविधान जर वाचलं तर या देशातला, या राज्यातला, या शहरातला माणूस वाचणार आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की याच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे आणि तमाम आंबेडकर लोकांची मागणी आहे की याच्यावरती ही जी यंत्रणा चालू आहे, जे षडयंत्र आहे त्याचाही पर्दाफाश झाला पाहिजे. भारत देशामध्ये संरक्षण यंत्रणा काय करत आहे, परभणीची पोलीस यंत्रणा काय करत आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठं गेलेला आहे, हे प्रश्न आंबेडकरी जनतेसमोर उभे आहेत. आमचं म्हणणं आहे की परभणी शहर, राज्य आणि देशामध्ये जेवढ्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासमोर विशेष अशी संरक्षणाची यंत्रणा लावली पाहिजे. आणि त्याच्यासाठी भारत सरकारकडे पैसा नाही का, हा आमचा सवाल आहे. ज्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडे पैसा नाही का, हा आमचा सवाल आहे. या आंबेडकरी जनतेला अनावश्यकपणे अशा पद्धतीनं त्रास देण्याचं हेतुपुरस्सरपणे काम काही यंत्रणा करत आहे. ही यंत्रणा कोणती याचा शोध भारत सरकारने, महाराष्ट्र राज्याच्या सरकारने घेतला पाहिजे. महानगरपालिकेने याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. परभणी पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेने याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि संपूर्ण देशामध्ये शांततेचं वातावरण भारतीय संविधान जर वाचलं तरच होणार आहे. मंदिर आणि मस्जिद यांना जे संरक्षण देतं ते भारतीय संविधान आहे. मानवतेला जे संरक्षण देतं ते भारतीय संविधान आहे. म्हणून भारतीय संविधान जर वाचलं तर ती आमची कवचकुंडलं आहे. त्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीवर हा हल्ला म्हणजे मानवतेवरचा हल्ला आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करतो. निषेध निषेध निषेध. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळेच हे सर्व सुरू असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरू आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधार्ह आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. आज खऱ्या अर्थानं जसं पाकिस्तान आणि बांगलादेश आणि श्रीलंका या देशाचं लोकशाही जी आज धोक्यात निर्माण आलेली आहे तीच परिस्थिती भारतातही सुद्धा आता सुरू झालेली आहे. जनभावना आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पाहिल्यात तर महाराष्ट्रामध्ये लोक अजूनही हे सरकार जे आज आलेलं आहे या सरकारला आमच्या मतानं आलेलं नाही असं अनेक शहरात अनेक गावात याच्यावरची चर्चा चालली आहे. जनभावना या ठिकाणी व्यक्त केल्या जातात. मार्कंडवाडीमध्ये ज्या पद्धतीनं मकपोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला शासनाने त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव सुरू झालेत. ही मार्कंडवाडीची घटना नुसती महाराष्ट्रापुरतच राहिली नाही तर देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झाली. भारतासारख्या बलशाली लोकशाहीचा देश असं याची किमया पूर्ण जगात होती. पण भारताची लोकशाही आता धोक्यात आली नीती आहे ही आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. जे काही आता जे सरकार झालं त्यांना जे असुरी बहुमत मिळालं आणि पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये
विधानसभेच्या अध्यक्षाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सरकारने अभिनंदन वेगळं राहिलं आणि राजकीयच भाषण करताना आपण 2 उपमुख्यमंत्र्यांना पाहिलं. म्हणजे सत्तेमध्ये कसा माज आलेला आहे ही दर्शन पूर्ण महाराष्ट्र बघत होतं. एका आमदारांनी तर शपथ घेत असताना सांगितलं की ते कारण की म्हणावं लागतं मी निवडून आलो आहे म्हणून, त्यांनी सांगितलं मी निवडून आलो नाही म्हणून. अशा पद्धतीचं शपथ घेताना त्यांनी वक्तव्य केलं, ते रेकॉर्डवर आहे. आणि अनेक आता सत्ता पक्षातले आमदार आपल्याला स्वतःला चिमटे घेऊन बघतात की खरंच मला एवढ्या मताने मी कसं निवडून आलो, मला तर लोक हाकलत होते गावात मोहल्ल्यामध्ये, मी आलो निवडून कसं, अशी चिमटे घेऊन बघणारेही आमदार अनेक आपण भाजपमध्ये आता सत्ता पक्षातले पाहतो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ऑपरेशन कमळ वगैरे हे जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, म्हणजे इकडे निवडणूक आयोग आणि BJP मिळून त्यांना जो कारभार लोकांच्या मतावर डाका टाकण्याचा करता येतो तो करतातच. पण देशामध्ये आता विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे, अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्याचा प्रकार आहे की ज्या भाजपला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जे भाजप आजचं जे आहे त्याचा संघ आणि त्यांची लोक यांचं स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये कुठलंही योगदान नव्हतं आणि स्वतंत्र भारत कसा संपुष्टात आणता येईल याच्यावरचा त्यांचा जो प्रयत्न आहे. आणि म्हणून या पद्धतीचं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देश विकून ज्या पद्धतीने एक माणसाला श्रीमंत बनवण्याचं जे काम सुरू केलेलं आणि त्याच्या माध्यमातून पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे, हे निषेधार्थ आहे. परभणी जिल्ह्यात संविधानाची विटंबना केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर बुधवारी परभणी बंदची हाक आंबेडकरी अनुयायांकडून देण्यात आली होती. मात्र बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान हे आंदोलन चिघळले आणि आंबेडकरी अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर काही लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु परभणीतील जाळपोळीच्या घटनेला गृह खातं जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. मुळात 20 तारखेला निवडणुकांचे निकाल लागले. 23-24 तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पासून ते आत्तापर्यंत तब्बल 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे. सगळे आंबेडकरी चळवळीतल्या पॅन्थरांचं निवासस्थान परभणीमध्ये आहे. अशी परिस्थिती असताना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया येणं अत्यंत सहज स्वाभाविक होतं. त्यासाठी म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारलेला होता, अशा परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे पूर्वप्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करणं अपेक्षित होतं. व्यापार पेठेला तशी कल्पना देणं अपेक्षित होतं. एकदा जर बंद पुकारला आहे तर व्यापार पेठेकडून सुद्धा त्या बंदला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं. परंतु जेव्हा ती घटना घडली नाही किंवा त्या बंदला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा किंवा काही लोकांनी त्याची दुकानं चालू ठेवली, त्यावेळेला संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकानं बंद होण्यासाठी जी पावलं उचलली, अर्थात त्याचं समर्थन करता येत नाही, परंतु अशी घटना घडण्याला कारणीभूत ही इथली पोलीस व्यवस्था आहे, इथलं गृह खातं आहे. मात्र गृह खातं असं का वागतं? कारण गृह खात्याला कुणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नसेल तर करायचं काय? अशा सगळ्या परिस्थितीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा जर आंबेडकरी अनुयायांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उद्ध्वस्त करणं आणि बर्बाद करणं याचा
आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ईव्हीएम हटाओ देश बचाओ या अंतर्गत कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम चालू केली आहे। ईव्हीएम हटवून यापुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम आणि दयानंद कांबळे यांनी केली आहे। आज दिवसभर सुमारे 10,000 नागरिकांनी ईव्हीएम हटावच्या विरोधात सह्या केल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा ईव्हीएम हटाओ देश बचाओ, ईव्हीएम हटाओ देश बचाओ, ईव्हीएम हटाओ देश बचाओ। बस नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुका या वादग्रस्त आणि गोंधळाच्या निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी यापूर्वी लोकसभेच्या अगोदर देशाचा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस यांना सांगितले होते की तुम्ही ईव्हीएमच्या बाबतीत भूमिका घ्या आणि निवडणूक आयोगाला आपण घेराव घालूया सर्व पक्षांनी मिळून, पण काँग्रेसने कोणतीही भूमिका घेतली नाही। त्यामुळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांना जोराचा धक्का या ईव्हीएममुळे मिळालेला आहे। त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 3 तारखेपासून ईव्हीएम हटावसाठी प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन स्वाक्षरी मोहीम चालू केलेलं आहे आणि सर्व 36 जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि युवा आघाडीच्या वतीनं हे आंदोलन 4-5 दिवसापासून चालू केलेलं आहे आणि प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्यातून 1,00,000 सह्यांची मोहीम ईव्हीएम हटाव आणि देश बचाव यासाठी आम्ही हे करत आहे। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची समाजकंटकांकडून घडलेल्या विटंबना प्रकरणी आज भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व उत्तरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याची व्यवस्था करण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले। याप्रसंगी नांदेड दक्षिण व उत्तरचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या दिवशी 10 डिसेंबर रोजी जे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करण्यात आली आणि त्या ठिकाणी बरेच काही गोंधळ झाला, तरी पण मला वाटतं मनुवादी लोकांनी अशा ठिकाणी अशी नासधूस करू नये। ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते सांगतात की हा मनोरुग्ण होता, मग हा मनोरुग्ण एखाद्या मंदिरात जाऊन का नासधूस करत नाही? मला हा शासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि नवीन झालेल्या शासनाने याच्यावर कडोसोट बंदोबस्त करावा आणि त्या विद्रूप असलेल्या माणसाला लगेच त्यांनी न्याय देण्यासाठी त्यांनी त्याला कठोर शिक्षा करावी आणि जे डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे ते सगळ्यांसाठी न्यायपूर्वक आहे, सगळ्यांसाठी, पशुसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी आहे। म्हणून मला एवढं वाटतं महिलांकडून सुद्धा याचा निषेध खूप होत आहे आणि म्हणूनच आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नासधूस झाल्यामुळे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आणि निषेध करण्यासाठी आलो। एवढे बोलून संपवते। जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचांग प्रणाम करतो। दिनांक 10 डिसेंबर 2024ला परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करण्यात आलेली आहे। त्या नासधूस केल्याबद्दल ज्या माणसाने केलेली आहे, ज्या व्यक्तीने केलेली आहे किंवा जे माथेफिरू आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि देशद्रोहाचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे। अशाच प्रकारच्या घटना पुढे घडू नये याच्यासाठी सर्व प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील जे संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीचं एका समाजकंटकाने नासधूस केली आणि त्या नासधुनीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही
त्यांचा निषेध करण्यासाठी आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनानुसार आमची एक अशी मागणी आहे की ज्या समाजकंटकाने ही कृती केली त्या समाजकंटकाला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे आता सध्या परभणीमध्ये जे काय वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जे निष्पाप लोक त्या ठिकाणी कोबिंग चालू आहे पोलीस प्रशासनाचं, ते कोबिंग बंद करून जे तरुण आहेत त्या तरुणावर त्या ठिकाणी अन्याय होणार नाही किंवा दलित समाजावर अन्याय होणार नाही यासाठी प्रशासनानं काळजी घ्यावी या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आणि विशेष म्हणजे नवीन हे सरकार जे आलेलं आहे त्या सरकारने खऱ्या अर्थानं दलितावर अन्याय करण्याला सुरुवात झाली की काय अशी शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हे निवेदन दिलं आहे आणि सरकारला विनंती आहे की यापुढं भविष्यामध्ये जे काय सरकारचं कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये कसल्या प्रकारचे अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी हीच या ठिकाणी भारतीय महासभेच्या वतीने आम्ही विनंती करतो. परभणी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या विटंबने प्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर संघरत्न गायकवाड, महिला शहर जिल्हाध्यक्षा सुरेखाताई पाटील, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या पुस्तकाची प्रतिकृतीचं विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली आहे, त्याची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. त्या नराधमाला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पकडलेलं आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्याच्या पाठीमागली जी ताकद आहे, जी शक्ती आहे ते समोर आली पाहिजे. प्रत्येक वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विटंबना असो, संविधानाचे विटंबना असो, अशा नराधमाला त्या ठिकाणी मातोपुरी समजल्या जातं, त्या ठिकाणी मनोरुग्ण समजल्या जातं. ते प्रत्येक वेळेस मनोरुग्णच कसा बाबासाहेबाच्या पुतळ्यावरती जातो, मनोरुग्णालाच कसं ते बाबासाहेबाचं संविधान समजते, बाकी पुतळ्यावरती जायला त्याला मनोरुग्णाला कळत नाही, ह्याचाच आम्हाला आश्चर्य ह्या ठिकाणी वाटते. म्हणून या प्रवृत्तीला आपण ठेचून काढलं पाहिजे. प्रशासनाने या ठिकाणी कडक कायदा केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असो, संविधानाच्या बाबतीत असो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणी अपशब्द अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल, अशा व्यक्तीला कडक कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी मागणी आहे. जे परभणी येथे जे प्रकरण झालेलं आहे त्या माथेपुरीनं जे प्रकरण केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ जे संविधान वगैरे त्यांनी फाडलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. म्हणजे त्या जे तो व्यक्ती आहे ना त्यांना अतिशय कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि पुढील त्याला शासन एकदम असं पुढील जे कोणी यानंतर जे व्यक्ती असं हे करेल ना, जे असे गैरप्रकार करेल ना त्यांच्यावर सुद्धा जाब बसायला पाहिजेत आणि भविष्यात पुढे कधीही कोणीही असं प्रकरण नाही करायला पाहिजे. दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे एका मातेपरू जाती समाजकंटकांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील जी संविधान उद्देशिका होती त्या उद्देशिकेचं जाणीवपूर्वक म्हणावं की काय मातेपुरू काय पागल म्हणून त्यांनी जी कृती केली त्या ठिकाणी त्याचं पुतळ्याचं विटंबना करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामध्ये आमच्या सर्व बौद्ध समाजाचे असो किंवा इतर जो बाबासाहेबांना मानणारा जो कोणी वर्ग आहे यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा नांदेडच्या वतीने अजितदादा पवार या गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन संबंधित कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये सांगितलं की भाऊ जो कोणी मातेपुरू आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच विनंती केली. धम्म प्रशिक्षण अभियानाअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांवर संस्कार घडावे व प्रत्येक घराघरामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी
श्रामणेर शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाने यावर्षीपासून ग्रंथवाचक सन्मान पुरस्काराचे यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये सन्मान सोहळा पुरस्काराचे वितरण अभियानामार्फत केले गेले। भीमा कोरेगाव ते दीक्षाभूमी मानवंदना रॅलीचे आयोजन सुद्धा अभियानामार्फत केले जात आहे। बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अभियानाने विमान प्रवास करून उडान एक सन्मानाची असा उपक्रम आत्ताच पार पाडून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली। त्यामुळे एक नवी क्रांती या ठिकाणावर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे अभियानाचे मुख्य संयोजक जगदीश शिंदे यांनी सांगितले। सर्व अभियान टीमचे नवनियुक्त खासदार माननीय वर्षाताई गायकवाड यांच्यातर्फे मुंबई येथे स्वागत व सत्कार करण्यात आला। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून संबंधित समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष DG भास्कर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व पुतळ्यावर असणाऱ्या संविधानाची एका समाजकंटकाने जाणीवपूर्वक मोडतोड केली। त्याच्या निषेधार्थ परभणी येथे फार मोठं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी प्रशासनानं योग्य वेळी दखल घेतली नसल्यामुळं त्यामुळे जनतेमध्ये उद्रेक झालेला आहे आणि त्या उद्रेकाचं रूपांतर जाळपोळीमध्ये आणि हिंसक घटनेमुळे होत आहे आणि त्यामुळे परभणी आणि महाराष्ट्रातील शांतता धोक्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं तेथील प्रशासनानं जो अहंकारपणा दाखवला आणि कोम्बिंग ऑपरेशन करून तेथील आंबेडकरी जनतेमध्ये मारहाण केली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आलेले आहेत। त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विनंती करतो की तेथील कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबावं आणि तेथील आंबेडकरी जनतेमध्ये जो भयभीत होण्याचा मार्ग तिथं अवलंबलेला आहे तो थांबावा अशी त्यांना विनंती करतो। अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटवल्याशिवाय राहणार नाहीत। कारण आंबेडकरी जनता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं दैवत मानते आणि या दैवतावर ज्यावेळी हल्ला होईल त्यावेळी ही जनता आपोआप रस्त्यावर येते, स्वाभाविक आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी हिंसक घटना केलेल्या तिथं आंबेडकर जनतेने कोणतंही हिंसक आंदोलन केलेलं नाही। जे हिंसक आंदोलन केले त्या समाजकंटकांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी या ठिकाणी आमच्या आंबेडकर जनतेवर अन्याय अत्याचार चालू आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ताबडतोब व्हावी यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलेलो आहोत। परभणी या ठिकाणी 10 तारखेला जी घटना घडली, संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर जो विध्वंस झालेला आहे त्या शहरामध्ये, त्या घटनेचा सर्वप्रथम जनशक्ती महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करतो। ही जी घटना झालेली आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शर्मेनं खाली मान घालावी अशा पद्धतीची ही घटना असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक संघटनांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेध होतो आहे। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन खोटे नॅरेटिव्ह सेट करून निवडणुकीला सामोरं जाणारे जे लोक आहेत, एकमेकावर आरोप करणारे जे लोक आहेत, आज ही घटना झाल्यानंतर
यापैकी कुणी या घटनेबद्दल गांभीर्यानं घेताना दिसत नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातील कोट्यावधी जनतेला जे हक्क आणि अधिकार दिले ते संविधानच मोडकळीस काढण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मग फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार सांगणाऱ्या लोकांना काय अधिकार आहे फुले शाहू बाबासाहेबांचं नाव घेण्याचा, असा आमचा सवाल आहे त्यांना. मी जनशक्ती महासंघाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या घटनेच्या पाठीमागं जो ब्रेन आहे, जो मेंदू आहे, जे कोण लोक असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी शोधून काढावं आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा पद्धतीची मागणी आमच्या या जनशक्ती महासंघाच्या वतीनं आम्ही करीत आहे. परभणीत 2 दिवसांपूर्वी एका माथेफिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली होती. यानंतर या माथेफिरूला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र बुधवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत आता शांतता असल्याचे म्हटलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीतून बोलत होते. परभणीमध्ये जे काही घडलं, खरं म्हणजे एक तर संविधानाच्या संदर्भात माथेफिरू व्यक्तींनी जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथेफिरू आहे, एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली. अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं की जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे. तथापि आता तिथे शांतता आहे आणि भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बार्गेनिंग पॉवर्स उरले नाहीत तर जे मिळेल ते घ्या, नाही तर घरी विश्रांती करा, अशी स्थिती भाजप सरकारने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची करून ठेवली आहे, असा टोला माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. कोण नंबर 2 कोण नंबर 3 हे एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं. कारण आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघे उभे होतात. त्यामुळं नागपूरवाला आपला ठाणेवाला नंबर 1-2 की पुणेवाला नंबर 3 असं एक मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे. की हे नंबर 2 उपमुख्यमंत्री, तर आम्ही म्हणू मग नंबर 2च्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग आम्ही म्हणू की नंबर 3 म्हटल्याबरोबर नंबर 3चे कोण, तर त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सगळा जो काही सावळा गोंधळ आहे, आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे. मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे, एवढं बहुमत मिळालेलं आहे. परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसतंय आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचे लक्षात येत आहे. जे होते ते पहा, अशीच स्थिती अजितदादा असू देत की एकनाथजी असू देत, जे मिळेल ते घ्या, जे देतील ते घ्या, नाहीतर तुम्ही घरी आराम करा. एवढंच आत्ता यांच्यामध्ये राहिले आहे. बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही, बार्गेनिंग करू शकत नाही. ती स्थिती आत्ताच्या भाजप सरकारने आणलेली आहे. EVMच्या भरोशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेलं आहे. त्यामुळे यांना कुठलाही दुसरा पर्याय नाही, बाहेर पडू शकत नाही.
यांची स्थिती धरलं तर चावतो, सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे. पडताही येईना आणि धरताही येईना या स्थितीमध्ये या दोन पक्षाची स्थिती आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.